मित्रांनो, मी कल्याणी कदम। सर्वोच्च न्यायालयाने मासिक पोटगीच्या मर्यादा निश्चित केल्या असून मासिक पोटगीची रक्कम ही पतीच्या एकूण पगारापैकी 25% जास्त असू शकत नाही, परंतु पगारामध्ये बदल झाल्यास ती वाढवली किंवा कमी केली जाऊ शकते। परंतु बऱ्याच वेळा पती हे मासिक पोटगीची रक्कम देण्यास टाळाटाळ करतात, तसेच रक्कम ही कमीत कमी करून घेण्याचा ते प्रयत्न देखील करतात। तसेच आपले उत्पन्न हे कमी असल्याचा न्यायालयासमोर ते सिद्ध करण्याचा देखील प्रयत्न करतात। या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने वैवाहिक वादाच्या प्रकरणात पोटगीची रक्कम ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। न्यायालयातील कामकाजादरम्यान दोन्ही पक्षांना मालमत्ता तसेच दायित्व यांचा खुलासा करणे अनिवार्य असेल। तसेच न्यायालयात पोटगीचा अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून पोटगीचा निर्णय घेतला जाईल।